तुम्ही ज्यांनी प्रश्न विचारला आणि ज्यांना प्रश्न विचारला त्यांना प्रश्न विचारा ना. त्या जुगलबंदीमध्ये आम्हाला कशाला आणताय? नाही सर, त्यांनी असं म्हटलंय की मराठी नेते जे आहेत ते केंद्रात मंत्री झाले, आमदार झाले, खासदार झाले. कोणी म्हटलं? छगन भुजबळ असं म्हटलंय. तर मराठी सुशिक्षित नेत्यांनी आम्हाला उत्तर द्यावं की त्यांना 10% मराठा आरक्षण आहे ते हवंय का, की ईडब्ल्यूएस आहे ते आरक्षण हवंय की ओबीसी मधनच हवं? बघा असं आहे, राणे समितीने ज्या पद्धतीने मराठा आरक्षण सुचवलं की कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं. तेच आरक्षण पुढे जाऊन आदरणीय फडणवीस साहेबांच्या सरकारने ते आरक्षण त्याच पद्धतीचे आरक्षण टिकवलं. मग 2.5 वर्ष महाविकास आघाडीच्या काळामध्ये ते आरक्षण उद्धव ठाकरेंनी घालून दाखवलं आणि परत जेव्हा आदरणीय एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा मराठा समाजाला 10% वेगळं आरक्षण, म्हणजे कोणाच्याही ओबीसी समाजाच्या कुठल्याही आरक्षणाला हात न लावता स्वतंत्र 10% आरक्षण तेव्हाही दिलं आणि आताही फडणवीस साहेबांच्या सरकारने ते आरक्षण टिकवलेलं आहे. म्हणून आमची मूळ भूमिकाच माझी सरळ स्पष्ट आहे की कोणाच्याही आरक्षणाला हात न लावता मराठ्यांना आरक्षण देणं शक्य आहे. घटनेच्या 16/4/15/4 च्या अनुसार जी घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे तो समाज त्या आमच्या मराठा समाजामध्ये मागासलेपणा सिद्ध करण्याचं काम विविध समित्यांनी याच्या अगोदर केलेलं आहे. राणे समितीने केलं आहे, त्याच्यानंतरच्या शिंदे समितीने, प्रत्येक समितीने केलेलं आहे. एकदा मागासलेपणा तुम्ही सिद्ध करता तर तुम्हाला घटनेच्या 15/4 च्या अनुसार आरक्षण, तुमचं स्वतंत्र आरक्षण मिळू शकतं. मग दुसऱ्यांचं आरक्षण घेण्याचा प्रश्नच राहत नाही. म्हणून पहिल्या दिवसापासून भूमिका आहे, सीएम साहेबांचीच भूमिका आहे, शासनाची तीच भूमिका आहे. आम्ही ओबीसी समाजाच्या कुठल्याही आरक्षणाला हात न लावता स्वतंत्र मराठा आरक्षण देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. देऊन दाखवलंय आणि टिकूनही दाखवलंय. पालकमंत्री झाल्यावर मी तेव्हाच जाहीर केलेलं होतं की मी प्रत्येक तालुका निहाय लोकांना भेटण्यासाठी आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी जाणार आहे. शेवटी मी जिल्ह्याचा पालकमंत्री असलो तरी मी शेवटी ह्या जनतेचा सेवक आहे आणि ओरसलाच नेहमी मुख्य सगळे शासकीय कार्यालय असल्यामुळे तिथे बसून काम करत असताना ह्याही गोष्टीची आम्हाला जाणीव आहे की वेंगुर्ला करून प्रवास करून येणं, दोडामार्गवरून प्रवास करून येणं, देवगडवरून प्रवास करून येणं हे सामान्य नागरिकांसाठी कित्येक वेळा खर्चिक असतं. त्यांना प्रवासाचा खर्च लागतो आणि म्हणून ते प्रशासनाकडे येण्यापेक्षा प्रशासन त्यांच्याकडे जाणं ही एक आमची भूमिका आहे. आणि त्याचमुळे आज वेंगुर्ल्याच्या तहसीलदार कार्यालयामध्ये आम्ही जनता दर्शनाचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि जनतेचे प्रश्न सोडवणं, जनतेचे प्रश्न ऐकून घेणं आणि प्रामुख्याने तहसीलदार कार्यालय जे ह्या तालुक्याचं शासकीय मुख्यालय ज्याला आपण म्हणतो ते असल्यामुळे जनतेला इथले कमीतल्या कमी येण्याची संधी मिळाली पाहिजे. किंबहुना एकदा आल्यावर तोच प्रश्न सोडवण्यासाठी परत येण्याची संधीच मिळता कामा नये. हा अनुभव जनतेला मिळावा या दृष्टिकोनातून आमच्या तहसीलदारांबरोबर आणि प्रांत होते आणि त्यांच्या सर्व संबंधित खात्याप्रमुखांबरोबर तालुक्याच्या आम्ही आज संवाद साधला, जनतेचे प्रश्न सोडवले आणि माझी अपेक्षा एवढीच आहे की प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांनी आपल्या कार्यालयामध्ये 0 पेंडेन्सी म्हणजे कुठलेच विषय प्रलंबित ठेवू नका. उदाहरण आमच्या राज्याचे मुख्यमंत्र्यांचं धोरणच आहे की प्रत्येक शासकीय कार्यालयाने 0 पेंडेन्सी हा एकंदरीत प्रक्रिया राबवावी, जेणेकरून आपल्याकडे येणारा कुठलाच प्रश्न हा प्रलंबित असू नये, कुठले दाखले देण्याचे विषय प्रलंबित असू नये, जनतेचे कुठलेच प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त वेळ द्यावा, जेणेकरून जनतेचा विश्वास शासनावर आणि शासनाच्या अधिकाऱ्यांवर आणि प्रशासनावर वाढला पाहिजे. या दृष्टिकोनातून हा एक छोटासा प्रयत्न होता. त्याच पद्धतीने आज जसं वेंगुर्ल्यामधून सुरुवात केलेली आहे, मी माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सगळ्याच तालुक्यांपर्यंत अशाच पद्धतीने मी जाणार आहे आणि जनतेचे दर्शन घेऊन त्यांची जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून मी पुढाकार घेणार. बघा, शेवटी तो घाट पावसाळ्याच्या निमित्ताने जो काही तिकडे परिस्थिती निर्माण झालेली त्यामुळे तो घाट रस्ता कलेक्टरांनी बंद करण्याचा निर्णय घेतला. आता सगळ्या गोष्टीची एकंदरीत दक्षता ठेवून
घेऊन, सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन, सगळ्या सुरक्षतेची खात्री केल्यानंतरच आता तो घाट रस्ता लोकांसाठी सुरुवात करण्यात आलेला आहे. तुम्ही ज्यांनी प्रश्न विचारला आणि ज्यांना प्रश्न विचारला त्यांना प्रश्न विचारा ना. त्या जुगलबंदीमध्ये आम्हाला कशाला आणताय? नाही सर, त्यांनी असं म्हटलंय की मराठी नेते जे आहेत ते केंद्रात मंत्री झाले, आमदार झाले, खासदार झाले. कोणी म्हटलं? छगन भुजबळ असं म्हटलंय. तर मराठी सुशिक्षित नेत्यांनी आम्हाला उत्तर द्यावं की त्यांना 10% मराठा आरक्षण आहे ते हवंय का, की ईडब्ल्यूएस आहे ते आरक्षण हवंय की ओबीसी मधनच हवं? बघा, असं आहे, राणे समितीने ज्या पद्धतीने मराठा आरक्षण सुचवलं की कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं, तेच आरक्षण पुढे जाऊन आदरणीय फडणवीस साहेबांच्या सरकारने ते आरक्षण त्याच पद्धतीचे आरक्षण टिकवलं. मग 2.5 वर्ष महाविकास आघाडीच्या काळामध्ये ते आरक्षण उद्धव ठाकरेंनी घालून दाखवलं आणि परत जेव्हा आदरणीय एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा मराठा समाजाला 10% वेगळं आरक्षण, म्हणजे कोणाच्याही ओबीसी समाजाच्या कुठल्याही आरक्षणाला हात न लावता स्वतंत्र 10% आरक्षण तेव्हाही दिलं आणि आताही फडणवीस साहेबांच्या सरकारने ते आरक्षण टिकवलेलं आहे. म्हणून आमची मूळ भूमिकाच माझी सरळ स्पष्ट आहे की कोणाच्याही आरक्षणाला हात न लावता मराठ्यांना आरक्षण देणं शक्य आहे. घटनेच्या 16/4/15 च्या अनुसार जी घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे तो समाज, त्या आमच्या मराठा समाजामध्ये मागासलेपणा सिद्ध करण्याचं काम विविध समित्यांनी याच्या अगोदर केलेलं आहे. राणे समितीने केलं आहे, त्याच्यानंतरच्या शिंदे समितीने, प्रत्येक समितीने केलेलं आहे. एकदा मागासलेपणा तुम्ही सिद्ध करता तर तुम्हाला घटनेच्या 15/4 16/4 च्या अनुसार आरक्षण, तुमचं स्वतंत्र आरक्षण मिळू शकतं. मग दुसऱ्यांचं आरक्षण घेण्याचा प्रश्नच राहत नाही. म्हणून पहिल्या दिवसापासून भूमिका आहे, सीएम साहेबांचीच भूमिका आहे, शासनाची तीच भूमिका आहे. आम्ही ओबीसी समाजाच्या कुठल्याही आरक्षणाला हात न लावता स्वतंत्र मराठा आरक्षण देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, देऊन दाखवलंय आणि टिकूनही दाखवलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढते पर्यटक पाहतात, जिल्ह्यात पर्यटन पोलीस दल स्थापन करण्यात येणार आहे का? त्यामुळे सरकारचं काही धोरण असेल? त्याचा निर्णय असेल तर चांगलीच गोष्ट आहे, कारण का पर्यटन जिल्हा आहे. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून तिथे मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक येतात आणि म्हणून सगळ्या गोष्टीवर नियंत्रण असलं पाहिजे. आणि म्हणून पर्यटक पोलीस असो किंवा माझ्या बंदर खात्याच्या माध्यमातून आता आम्ही किनारपट्टीवर सीसीटीव्ही कॅमेरा ह्याचं एक पूर्ण जाळं तयार करतोय, जेणेकरून बंदराच्या माध्यमातून किनारपट्टी पण सुरक्षित राहावी, हाही आमचा प्रयत्न आहे. म्हणून पर्यटन असो, बंदर खाते असो, शासन म्हणून आम्ही जनतेची सुरक्षता, मग पर्यटक असो किंवा सामान्य नागरिक असो, ती आमची प्राथमिकता आहे. वेंगुर्ला जेटी बंदराचं काम सध्या सुरू आहे, पण थोडं संथगतीने सुरू आहे. त्या बाबतीची सगळी माहिती माझ्याकडे आहे. जसं M2M फेरी आज आम्ही विजयदुर्ग पर्यंत आणलेली आहे, त्याच्या पुढचा जो टप्पा आहे तो पुढचा टप्पा वेंगुर्लाचाच आहे. कारण का इकडे नागरिक विजयदुर्ग मध्ये लोकांनी उतरावं, मग वेंगुर्लातून उतरावं, म्हणून त्या दृष्टिकोनातून वेंगुर्ला जेटीचं काम लवकरच चांगलं होईल आणि दर्जेदार होईल, समाधान असं वाटतं. कधी नाही तर त्या जेटीवर लक्ष पत्रकारांचं जायला सुरू झालेलं आहे, हे माझं खात्याचं यश आहे. शुभ दिवस बघितल्यानंतरच, पितृपक्षाचा काळ आहे, देवी 22 तारखेपासून नवरात्र सुरू होतोय. शुभ दिवस आम्ही पाहू आणि ते सुरू करू, कारण का काही चुकीचं घडलं तर पहिले ब्रेकिंग न्यूज चालवणारे तुम्हीच असणार. म्हणून तुमच्या ह्या सगळ्या एकंदरीत हालचालीमुळेच मी चांगला दिवस बघून, शुभ दिवस बघून सुरू करणार आहे. ते दर पण परवडणार असतील? एकदम परवडणार, एकदम परवडणार आहे. केसरकरांना पडवणारे दर आम्ही करणार आहे, त्याची काही चिंता करू नका. शेवटी बघा, बोटीमध्ये बसल्यानंतर तुम्हाला दर्जा कळेल. नेहमी परवडणारे दर 1700 रुपये लक्झरीला देताना हो, गणपतीला येताना. चिपीच्या विमानतळाचं तिकीट कितीच आहे? 2500 त्या योजनेअंतर्गत पीक टायमाला 17,000 ते 28,000 असतं. तेव्हा किरकिर करत नाही, येतात. आमच्या सिंधुदुर्ग आणि कोकणाच्या
लोकांचं दळदळ उत्पन्न पहा, आमचं राहणीमान पहा. आम्ही नीटनेटकं ताटात राहणारे लोक आहोत, म्हणून उगाच आमच्या दरच्या बाबतीमध्ये बोलून आमच्याकडे संशय बघू नका. साहेब, आदित्य ठाकरे यांनी मातोश्रीवर बैठक घेतली आहे. आगामी बापरे. निवडणुकीवर चर्चा झाली. अरे बापरे, म्हणजे आता तर आज झोपच लागणार नाही रे बाबा. आजपासून एवढा मोठा माणूस, एवढा खणकर आवाज, आणि त्यांनी बैठकला तर आजची झोपेचे वांदे झाले. म्हणजे यार अवघड झालं. आज रात्री म्याव म्याव शिवाय काय ऐकायला देणार नाही. त्याला बोल अशाच बैठका घेत राहा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा आणि महायुतीचा विजय असेल. आदित्य ठाकरे यांनी मातोश्रीवर बैठक घेतली आहे. आगामी बापरे. निवडणुकीवर चर्चा झाली आहे. अरे बापरे, म्हणजे आता तर आज झोपच लागणार नाही रे बाबा. आजपासून एवढा मोठा माणूस, एवढा खणकर आवाज, आणि त्यांनी बैठकला तर आजची झोपेचे वांदे झाले. म्हणजे यार अवघड झालं. आज रात्री म्याव म्याव शिवाय काय ऐकायला देणार नाही. त्याला बोल अशाच बैठका घेत राहा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा आणि महायुतीचा विजय असेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.